हुतात्मा चौक दाखवतो बघा. ट्रॅम मार्ग सनचा पाठी बुल बघू. शूटिंग वगैरे चालू आहे इथे. तसं आंदोलनातील हुतात्मा येते. माझ्या पाठीचे तुम्हाला फ्लोरा फाउंटन दिसतं. हे नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर कशा आहात आपण? आय होप तुम्ही चांगलेच असाल. मी केतन साळवी आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं की नाव आहे बिंग केतन. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहेत आपले काही मित्र. पहिला तर ऋषी आहे आणि दुसरा अक्षय. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत चर्चगेटला. तर का आलो चर्चगेटला? तर आज विंटेज आणि लक्झरियस कारची रॅली लागलेली आहे, जी की हर संडेला लागते. त्याचा टायमिंग आहे सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत. तुम्ही येऊ शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना, तुम्हाला A to Z विंटेज गाड्या आणि लक्झरियस गाड्या भेटतील आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तेही न स्किप करता. आणि मित्रांनो, एक सांगायचं राहिलं की आपले सबस्क्रायबर 1200च्या वरती गेलेत, पण आता आपल्याला गरज आहे वॉचर्सची. तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा, त्यामुळे आपले वॉचर्स लवकर कंप्लीट होतील. आणि मित्रांनो, या ब्लॉगचे जर तुम्हाला इमेजेस आमचे बघायचे असतील ना, तर इंस्टाग्रामचा आय डी आहे ना, मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ते असतील ना, तर इंस्टाग्राम आय डीला तुम्ही जाऊन फॉलो करू शकता. आणि फेसबुक आय डीसुद्धा देईन मी तुम्हाला. त्या फेसबुक पेजवर मी सगळे व्हिडिओ अपलोड करत राहतो. तर फेसबुक पेजसुद्धा देईन तुम्हाला, तो तुम्ही जाऊन फॉलो करू शकता. तुम्हाला इथे यायचं असेल ना परफेक्ट लोकेशनला, तर पहिला तर तुम्हाला चर्चगेटला उतरायचं आणि ईस्टला यायचं. ईस्टला तुम्हाला हॉर्नेमॅन सर्कलला यायचं. आम्ही फिरतो आहे खूप, ॲड्रेस काय भेटत नाही, पण याल तर तुम्ही मॅप लावून या. आणि मित्रांनो, विंटेज कार बघायला जाता मला बघा माझ्या पाठी काय दिसलं, हुतात्मा चौक. आणि हा हुतात्मा चौक ॲक्च्युली सगळ्यांना माहीत असेल का फेमस आहे ते, कारण आपल्या महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 107 हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं. आणि आपल्या महाराष्ट्रासाठी खूप अशी गौरवशाली गोष्ट आहे. आणि ते 107 हुतात्म्यांचं मी तुम्हाला नावं दाखवतो बघा. हे बघा, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मा येते. हे 1 पासून सुरुवात झालं, हे 107 आकडा आहे बघा. आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी हा हुतात्मा चौक म्हणजे, कारण आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 107 जणांनी बलिदान दिलं. त्याच्यात संख्या पण वाढलेली आहे. आणि त्याच्यानंतर इथे बघा पाठी माझ्या, तुम्हाला अजून एक दाखवतो. हे रेल्वे ट्रॅक दिसत आहेत बघा. ॲक्च्युली आपल्या भारतामध्ये या रेल्वे ट्रॅकबद्दल कोणाला माहीत नाही, पण ब्रिटिशांच्या काळामध्ये इथे ट्रॅम चालायची, म्हणजेच रेल्वे चालायची. त्याचं इंग्लिशमध्ये मी तुम्हाला दाखवतो बघा. हे ट्रॅक आहेत, हे तुम्हाला दिसत आहेत ते. आणि इथे बघा ट्रॅम ट्रॅक. तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. हे इंग्लिश व्हर्जन होतं, हे तुम्हाला ह्याच्यात मी मराठी व्हर्जन दाखवतो बघा. ट्रॅम मार्ग सन 1874मध्ये सुरू झालेली मुंबईतील ट्रॅम सेवा 1964मध्ये खंडित झाले. प्रारंभिक ट्रॅम घोड्यांनी ओढली जाई. सन 1907 नंतर विद्युत इंजिन बसवण्यात आली. पुलामध्ये पायधुनी वाया क्रॉफर्ड मार्केट अशी ट्रॅम चालवली जात असे. फ्लोरा फाउंटनचे नूतनीकरणाचे खोदकाम करताना गाडलेले ट्रॅम रूल आढळून आले. सदर रूल मूळ जागेवर सध्याच्या फरसबंदी पातळीवर जसे होते तसे पुन्हा बसवण्यात आले. म्हणजे मित्रांनो, माझ्या पाठीचे तुम्हाला फ्लोरा फाउंटन दिसतंय ना, ते फ्लोरा फाउंटन बनवताना हे ट्रॅमचे मार्ग दिसलेत. आणि ते ट्रॅमचे मार्ग खालून काढले आणि जसेच्या तसे लावलेले आहेत खाली. म्हणजे ही सुद्धा आपल्या महाराष्ट्रासाठी खूप अशी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे एकाच ठिकाणी 3 आपल्याला भेटत आहेत. पहिला तर हुतात्मा चौक माझ्या पाठी बघत असाल, त्याच्यानंतर फ्लोरा फाउंटन आणि खाली खाली ट्रॉम मार्ग आहे. आणि मित्रांनो, फिरता आपण आहे ना एशियाटिक सोसायटी मुंबई ग्रंथालयाला आलो. आणि इथे माझ्या मागे तुम्हाला दाखवतो बघा, शूटिंग चालू आहे बघा. शूटिंग वगैरे चालू आहे इथे. कसली आहे का माहीत नाही, पण चालू आहे. आपण चर्चगेटला आलेलो हॉर्नेमॅन सर्कलला आपले विंटेज गाड्या बघायला. बट शूटिंग चालू होती. मी दाखवली तुम्हाला की शूटिंग चालू आहे. ते शूटिंग असल्या कारणाने कदाचित विंटेज कार्स लागलेल्या नाही तिथे. हे बघा, हा रोड आहे पूर्ण जिथे गाड्या लागतात विंटेज. हा दुसरा
आणि हा तिसरा रोड आहे, पण लागलेलं नाहीत काय. आणि आता माझ्या पाठी बघू शकता तुम्ही, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा पाठी बुल बघू शकता तुम्ही. त्यात फोटो सेशन झालेलं आहे. आणि जर तुम्हाला ते फोटो बघायचे असतील ना, माझ्या इंस्टाग्राम आय डीला तुम्ही जाऊन ते बघू शकता. इंस्टाग्राम आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याची, त्याच्यावर जाऊन तुम्ही फॉलो करून ते फोटोज बघू शकता. परफेक्ट आपण पोचलेलो आहे त्या लोकेशनवर जिथे विंटेज गाड्या उभ्या राहतात त्या. हा माझ्या पाठी बघा तुम्ही, लुक बघा. हाच पाठी तुम्हाला जो रोड दिसतो ना, तिथेच विंटेज गाड्या उभ्या असतात. पण आज काही कारणास्तव उभ्या नाही आहेत त्या. पण जेव्हा पण नेक्स्ट संडेला उभ्या असतील ना, तर मी तिथे येईन आणि तुम्हाला तो ब्लॉग रेडी करून देईन. आणि मित्रांनो, या रोडवर आहे ना फोटो सेशन, व्हिडिओ सेशन, हे बघा माझ्या पाठी तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे पण बघा, हे पूर्ण फोटो सेशन किंवा व्हिडिओ चालले. इथेसुद्धा बघा, इथे फोटो आणि व्हिडिओज चालले बघा. आता आपण पण दोन तीन व्हिडिओज काढू आणि इंस्टाग्रामला अपलोड करेन. आलेलो चर्चगेटला विंटेज गाड्या बघण्यासाठी. हा पूर्ण चर्चगेट आपण कधीच बघितला नव्हता, पहिल्यांदा बघतो आहे. ज्या स्पॉटवर विंटेज गाड्या लागतात ना, त्या स्पॉटवर आपण आलेलो. बट विंटेज गाड्या आज लागलेल्या नाहीत काही कारणास्तव. कदाचित शूटिंग आपण पाठी दाखवली मी तुम्हाला, शूटिंग चालू होती त्या कारणाने कदाचित नसेल. पण नेक्स्ट संडेला ते म्हणतात की असेल म्हणून विंटेज गाड्यांचं रॅली. तर नेक्स्ट संडेला आपण नक्की येऊ. आणि ज्या लोकेशनवर आपण आलेलो ते लोकेशन स्पेशली फोटोज, व्हिडिओज, तुम्हाला जर इंस्टाग्राम व्हिडिओ काढायचे असेल त्याच्यासाठी खूप फेमस आहे. आणि प्री वेडिंग शूटिंग पण तुम्ही इथे काढू शकता. आणि इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर इथे या, एकदा ट्राय मारा. आणि माझ्याबरोबर जे 2 मित्र आलेले आपले, एक तर ऋषी आणि अक्षय म्हणून, आय थिंक तुम्हाला पण माहीत नव्हतं बरोबर ना? या दोघांना पण माहीत नव्हतं. आणि लोकेशन कसं वाटलं? एक तर खूप मस्त आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट खूप छान आहे की इथे तुम्हाला आहे ना खूप वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे ज्या ब्रिटिश काळाशी रिलेटेड आहेत त्या तुम्हाला इथे बघायला भेटतील. आणि त्यांनी केलेलं जे कन्स्ट्रक्शन आहे ते बघण्यासाठी नक्की तुम्ही इथे येऊ शकता. आणि जसं की केतनने सांगितलं ते वेडिंग शूटसाठी एक नंबर लोकेशन आहे. प्री वेडिंग तुम्हाला दाखवतो आता. आय थिंक प्री वेडिंग शूट चालू आहे. बघा बॅक कॅमेराने दाखवतो. बघा इथे प्री वेडिंग शूट चालू आहे, इथे फोटो सेशन चालू आहे. तर मित्रांनो, इथेच मी व्हिडिओचा माझ्या एंड करतो आहे. तर व्हिडिओमध्ये जास्त काय दाखवण्यासारखं नव्हतं, पण जे या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ना ते कामाचीच गोष्ट आहे. कारण फोटो सेशन आणि व्हिडिओसाठी खूप जणं जागा शोधत असतात. त्याप्रमाणे ही जागा जागा काय बेस्ट आहे. त्यानंतर जागा बेस्ट आहे. मित्रांनो, आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बघितलं, नंतर एशियाटिक आपण लायब्ररी बघितली बरोबर. तिकडचे जर तुम्हाला फोटो बघायचे असतील ना तर इंस्टाग्रामचा हँडल मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथे जाऊन फॉलो करून तुम्ही ते फोटो बघू शकता. आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे. जर व्हिडिओ चांगली वाटली ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहू. तर चला, बाय बाय.